कालपासून अनेक मराठा बांधव दाखल होत आहेत आणि याच ठिकाणी त्यांनी ठिय्या दिलेला आहे। महापालिकेसमोरचा हा ठिय्या आपण बघतोय। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलिसांनी अनेक वेळा त्यांच्याशी बातचीत करण्याची प्रयत्न केली आहे, मात्र तरी देखील आंदोलक मागे हटताना दिसत नाहीयेत। त्यांची ही घोषणाबाजी आपण ऐकतोय, त्यांचा हा जल्लोष आपण ऐकतोय आणि ते रस्त्यावरती कशा पद्धतीने आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी कशी झाली आहे हे सगळं आपण सध्या आमच्या स्क्रीनवरती बघतोय। मराठा आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे। महापालिकेसमोर ते आले तर दुसरीकडे त्याच ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्सही तैनात करण्यात आली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षा राखली जावी, सगळं अबाधित राहावं म्हणून रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी थेट CSMT स्टेशनच्या बाहेर ते आहेत आणि तिथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपाली, आता काय परिस्थिती आहे? आता तरी पोलिसांचं काहीतरी ऐकतायत का आंदोलक? अजूनही तोडगा करता या ठिकाणी निघालेला नाहीये। अजूनही मुंबईचा जो मुख्य रस्ता आहे तो अजूनही सुरळीत झालेला नाहीये। या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती कायम आहे आणि आपण बघतो की मराठा बांधव जे आहे ते अजूनही या ठिकाणी रस्ता इथे अडवण्यावरती ठाम आहे। सध्या आपण पाहिलं या ठिकाणी मराठा बांधवांना आवाहन केलं जात आहे, मात्र कुठेही याच्यावरती तोडगा निघाला असं चित्र आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी मुख्य जो रस्ता आहे तो अजूनही अडून आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहतो आहोत की जवळपास 2 ते 3 तास झालं या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या अडकून आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो जे मुंबईचे चाकरमाने असतील, कामावर जाणारे कर्मचारी असतील ते या ठिकाणी खरं अडकून पडलेले आहेत। फक्त बेस्टच्या बसेसच नाही तर अनेक खासगी गाड्या या सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत। या मुख्य चौकातून खरं तर जे उड्डाणपूल असेल, कोर्ट कुलाबा परिसर असेल किंवा मग या ठिकाणी काळबाजारीचा परिसर असेल, हे अनेक जे भाग आहेत ते खरं तर या मुख्य रस्त्याशी जोडले जातात आणि मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये कामासाठी येणारे असंख्य मुंबईकर जे ते याच मार्गाने फक्त पुढे जातात। मात्र सध्या कालपासून आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत आणि तो मोकळा करून दिला जात नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी अडचण नक्कीच निर्माण होत आहे। मात्र मुंबईकरांना त्रास देण्याचा प्रयत्न नाहीये, मात्र सरकारकडून जी आमची अडवणूक किंवा केली जात आहे त्यासाठी आणि त्याच्या विरोधात म्हणून आम्हाला रस्त्यावरती उभं राहण्याचा पर्याय नसल्याचं सगळे मराठा बांधव आपल्याशी बोलताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आता तोडगा कधी निघतो किंवा सरकारच्या वतीने मराठा बांधवांना काही आवाहन केलं जातं का ते पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थातच रुपाली, सगळे रस्त्यावर सध्या दिसत आहेत, त्यांची कुठलीच सोय नाहीये। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपोषण केलं जातं किंवा इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा आंदोलक उतरत असतात तेव्हा ॲटलिस्ट त्यांची वैद्यकीय सोय सुद्धा बघितली जात असते सरकारकडून। त्या प्रमाणात कुठे सोय सुविधा दिसतेय का की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुणाला काही अचानकपणे लागलं तर वैद्यकीय सोय त्यांना उपलब्ध होईल असं काही तिथे दिसतंय का? सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी कोणतीही अशी सोय किंवा सेवा जी आहे ती उपलब्ध नाहीये। मराठा बांधवांकडून वारंवार हे सांगितलं जात आहे सरकारने या ठिकाणी आमचं पाणी बंद केलेलं आहे, या भागातले जे दुकान आहे आमच्या खाण्यापिण्याची सोय होईल ते दुकान सुद्धा बंद केलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आमची मुस्कटदाबी केली जात आहे, कुठेतरी आमची अडवणूक केली जात आहे आणि त्याच्यामुळे सध्या आमच्याकडे पर्याय नाही आणि आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी चित्र पाहत आहोत की या ठिकाणी काही आंदोलकांनी थेट आपले कपडे काढण्यास सुरुवात केलेली आहे। अर्थकारण आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू होतं की काय अशी कृती खरं या निमित्ताने खरं या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण पाहत आहोत की पाटीलच्या सातत्याने जात आहे। त्याच्यावरती सरकारच्या वतीने काय तोडगा निघतो का? मराठा बांधव आणि पोलीस यांच्यामध्ये जी चर्चा चालू आहे त्या चर्चेवरती काय शिक्कामोर्तब होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। की कालपासून आपण बघितलं या ठिकाणचा मुख्य रस्ता जो आहे तो अडवून धरलेला आहे मराठा आणि त्याच्यामुळे ही चर्चा झाल्यानंतर याच्यातून काय तोडगा निघतो आणि अर्थातच रुपाली, अर्धनग्न आंदोलन सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि घोषणाबाजी या आंदोलकांकडून केली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।